कल्पना करा, एक व्यक्ती खोलीमध्ये शांतपणे बसून आहे. आजूबाजूला कोणीही नाही. पण स्पष्टपणे त्याला त्याच्याशी कोणीतरी बोलत आहे असे आवाज ऐकू येतात. त्याला कोणीतरी सांगत आहे, तू निरुपयोगी आहेस. लोक तुझ्याबद्दल कट रचतायत. लोक तुझ्यावर नजर ठेवणार. तो घाबरतो. तो त्या आवाजांना उत्तर देतो. बाकीच्या लोकांना असे काहीच ऐकू येत नाही. त्या व्यक्तींना असे वाटते की टीव्हीवर बातम्या सांगणारा अँकर हा त्यांच्याबद्दलच बोलत आहे. रस्त्यावरून जाणारी अनोळखी व्यक्ती ही त्यांच्याकडे बघून हसत आहे किंवा त्याच्या मोबाईल मधून त्याचा कोणीतरी पाठलाग करत आहे. हे सर्वपणे त्यांना खरे वाटते. हे त्यांच्यासाठी स्वप्न नसते, कल्पना नसते, तर हे त्यांचे वास्तव असतं. अशा आवाजांचा, अशा संशयांचा, अशा भीतीचा काही आधार नसतो. अशी अवस्था म्हणजे स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया हा मेंदूशी संबंधित एक मानसिक आजार आहे, ज्यात भावना, विचार आणि वास्तव समजण्यावरती परिणाम होतो. यातले काही मुख्य लक्षणे म्हणजे हेल्युसिनेशन्स. हेल्युसिनेशन्स म्हणजे प्रत्यक्षिक नसलेल्या गोष्टी दिसणे किंवा ऐकू येणे. या गोष्टी त्यांना परिपूर्णपणे खऱ्या वाटतात. डिल्युजन्स म्हणजे एका गोष्टीवरती ठाम विश्वास असणे, पुरावा असला तरी. उदाहरण, काही लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत. अव्हॅल्युएशन म्हणजे दैनंदिन काम करण्यामध्ये प्रेरणा खूप कमी होणे. अलोजिया म्हणजे संवाद घट होणे किंवा खूप कमी बोलणे. अनहेडोनिया म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आनंद देत होत्या त्यात आता रस न लागणे किंवा आनंद न अनुभवता येणे. फ्लॅट इफेक्ट म्हणजे चेहऱ्यांवरती काही भावना न दिसून येणे किंवा बोलतानाही ती न दिसून येणे. डिसऑर्गनाइज थिंकिंग म्हणजेच विचार आणि बोलणे विस्कळीत होणे, आपले विचार न मांडता येणे. परंतु सामान्य वर्तन आणि स्किझोफ्रेनिया यात फरक आहे. कधी कधी ताणामुळे आवाज ऐकू आल्यासारखे वाटणे किंवा संशय येणे हे स्किझोफ्रेनिया नसते. एखाद्या काळात एकटे राहावेसे वाटणे किंवा उत्साह कमी होणे हे देखील सामान्य असू शकते. परंतु जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकली, वारंवार झाली किंवा नातेसंबंधावर गंभीर परिणाम करू लागली तरच त्याकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले जाते. स्किझोफ्रेनियामध्ये सोशो ऑक्युपेशनल फंक्शनिंग म्हणजेच सामाजिक आणि कामाशी संबंधित क्षमता कमी होते. उदाहरणार्थ, व्यक्ती कामावर वेळेवर जाऊ शकत नाही, सहकाऱ्यांवर संशय येतो, एखादे काम दिले तर ते पूर्ण करण्यात अडचण येते किंवा लक्ष केंद्रित करता येत नाही. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे झाले तर अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही, कोर्स अर्धवट सोडणे किंवा परीक्षा टाळणे असे दिसून येते. घरीसुद्धा जेवण करणे, अंघोळ करणे, घरकाम करणे किंवा बिल भरणे अशी साधी कामे सुद्धा करण्यात अडचण येऊ शकते. मित्र, नातेवाईकांपासून दूर राहणे किंवा संवाद कमी होणे यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे ही कामे कशी करायची हे त्या व्यक्तीला माहीत असते आणि ती कामे त्या व्यक्तीने पूर्वी केलीही असतात. परंतु आजारामुळे विचारांची मांडणी, प्रेरणा आणि भावनिक स्थैर्य यावर परिणाम झाल्याने ती कामे व्यक्ती नियमितपणे करू शकत नाही. ही अडचण दीर्घकाळ टिकणारी आणि दैनंदिन आयुष्यावर स्पष्टपणे परिणाम करणारी असते. ही अडचण आळशीपणामुळे नसून आजारामुळे असते, परंतु योग्य उपचार आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास सुधारणा शक्य असते. नमस्कार सर. नमस्ते. स्किझोफ्रेनिया या आजाराविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तर त्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की स्किझोफ्रेनिया होण्याची कारणे काय? माझ्या समजुतीप्रमाणे कुठल्याही दुखण्याला जसं असतं तसं स्किझोफ्रेनियाला सुद्धा काही माणसं काही कारणांनी जीवशास्त्रीय असतात, काही कारणांनी मानसिक असतात आणि काही कारणांनी सामाजिक असतात किंवा त्या सांस्कृतिक समजुतींमध्ये सापडतात. अशी वेगळी वेगळी कारणं असू शकतात. सर, पुढचा प्रश्न असा की भारतीय लोकांमध्ये साधारणपणे स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांचे स्वरूप तुम्हाला कसे दिसून आले आहे? हा प्रश्न खूप छान आहे. पूर्वीच्या काळी फार सहज स्किझोफ्रेनियाचं निदान व्हायचं. म्हणजे जसं खरं म्हणजे नाही व्हायला पाहिजे, पण कोणी स्वतःशी बोलतंय,
असं वाटलं तर मला आठवतं की मी स्टुडंट असताना मी म्हणायचो की अरे हा स्किझोफ्रेनिया दिसतो याला. हल्ली मला असं वाटतं की आपण अधिक सेन्सिटिव्हली बघू शकतो. पॉझिटिव्ह सिम्पटम बरोबर निगेटिव्ह सिम्पटम कडे पण आपण लक्ष देतो. म्हणजे निगेटिव्ह सिम्पटम म्हणजे की इनिशिएटिव्ह नसणं, उत्साह नसणं, भावनांची समज कमी होणं, बोथटपणा येणं, बोलण्याचा काय म्हणायचं त्याला, शब्दसाठा कमी होणं, व्होकॅब्युलरी कमी होणं, बोलण्यातले शब्द कमी होणे, पॉवर्टी ऑफ स्पीच ज्याला म्हणून असं होणं, किंवा पॉवर्टी ऑफ कंटेंट ऑफ स्पीच म्हणून असतं. म्हणजे जे बोलतात पुरेसं पण त्याच्यातनं ते फार कन्व्हे करत नाही. म्हणजे स्पीच हे जसं एक्सप्रेसिव्ह आहे तसं कम्युनिकेटिव्ह असलं पाहिजे. तर त्यांचं स्पीच हे बऱ्याच वेळेला एक्सप्रेसिव्ह असतं, कम्युनिकेटिव्ह नसतं. त्यांनी दुसऱ्यापर्यंत पोहोचणं हा जो गाभा आहे तो दिसत नाही. त्याला निगेटिव्ह सिम्पटम म्हणता येईल. याच्याशिवाय कधी कधी विचारांना फांद्या फुटणं किंवा विचारांच्या लॉजिकल कनेक्शन हलणं, ही जे फाईन गोष्टी आहेत यांच्याकडे लक्ष दिलं जाऊ शकतं. आपण जर नीट ऐकलं तर आपल्याला कळतं की याचं मी कसं निदान करावं. म्हणजे मुख्य म्हणजे आपण पेशंटच्या बोलण्याबद्दल बोलतोय, त्याच्यातून त्याचे विचार प्रकट होत आहेत. त्याचे विचार आणि भावनांच्या सांधा किती आहे याचा आपण अंदाज घेतो. आणि तो जर हल्लाय असं वाटलं, कमी पडलाय असं वाटलं, त्या भावना विचारांशी काय कॉन्ग्रुएंट नाहीये, त्या विचारांची सुसंगत नाहीये. म्हणजे विचार तो पॉझिटिव्ह बोलतोय पण भावना मात्र निगेटिव्ह दाखवतोय. ते विचार निगेटिव्ह बोलतोय पण भावना मात्र पॉझिटिव्ह दाखवतोय, किंवा भावनाच दाखवत नाहीये आणि विचार बोलतोय असे पितळ्यासारख्या चेहऱ्यातून. तर इथला सगळाच भाग हा काही नुसत्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे येत नाही. त्यातला बराचसा भाग दुखण्यामुळे असतो. आणि ह्या दुखण्यातले बारकावे एक तरी न्यूरोसायकियाट्रिक बेसिस आहेत, ज्याच्यावर पूर्ण अभ्यास झालाय असं माझी अजून समजूत नाहीये. की बुवा कुठले फायबर कोणाशी बोलत नाहीये, कम्युनिकेशन बंद झालंय, त्यामुळे त्यांना बोलताना भावना एकतर अनुभवालाच येत नाही, त्यांना अनुभवाला येत आहेत पण त्या व्यक्त करता येत नाही. त्यामुळे बाहेरच्या बघणाऱ्याला वाटतं की हा याच्या भावना बोथट झाल्या. आपण अशा गोष्टीतून अंदाज घेतो. खूपदा आपण असं ऑडिट करत असतो की याची भावना ही वैध आहे का, लेजिटिमेट आहे का, आणि प्रमाणशीर आहे का, प्रपोर्शनेट आहे का. बऱ्याचदा ती भावना व्हॅलिड नसते, लेजिटिमेट नसते. की तुझ्या जवळच्या नात्यातल्या माणसाला काही नुकसान झालं तर वाईट वाटायला पाहिजे. त्याला वाईटच नाही वाटत आहे, किंवा ह्याला आनंद होतोय, लेजिटिमेट नाहीये, किंवा प्रमाणात नाहीये ती भावना, अगदीच होत होत आहे, किंवा कारणापेक्षा जास्त आहे. छोटस चुकलं आणि हा सुरी घेऊनच मागे लागला नातेवाईकाच्या, तर आपण म्हणून ती काहीतरी मोठी गडबड आहे. त्यामुळे मला वाटतं की स्किझोफ्रेनिया कसा दिसतो हे बघायच्या आधी पण सायकोसिस म्हणजे काय इकडे जाऊया. माणसाच्या वागण्याकडे लक्ष देऊन निदान करीत नाही, तो स्वतःच्या वागण्याचं स्पष्टीकरण काय देतो हे महत्वाचं. अटेन्शन इम्पेअरमेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ते आपल्याला सहज कळत नाही, ते विसरून जातं. पेशंट समोर आपल्या बसलाय आणि मान हलवतोय आणि मध्ये मध्ये हसल्यासारखं करतोय, तर आपल्याला वाटतं त्याला कळतंय सगळं. त्यामुळे अधूनमधून विचारावं, मी असं करतो, मी आत्ता काय बोललो सांगा बरोबर. आणि मग ते जर ते मला परत सांगू शकले तो मुद्दा, अगदी जसे तसं वाक्य सांगायला वेळचं नाही, तर मी समजतो की हो यांचं लक्ष आहे आणि यांना समज आहे. नाहीतर मला कळतं की हे समोर बसले आहेत पण यांचं लक्ष दुसरीकडे आणि ते दुसरीकडेच प्रवास करतात.
हे वाढत जसं जाईल तसं माणसाची स्मरणशक्ती कमी होते, निर्णय घेण्यात अडचणी येतात, अशी सगळी लक्षणं आहेत. आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये अशी दिली आहेत की बुवा धार्मिक स्वरूपाचे भ्रम जास्त दिसतात. बरोबर आहे. देवाचं जीवन आहे, मुख्य जादूपण आहे, असं भविष्याशी निगडीत असतात. ते मला ज्योतिषाचं सांगितलंय तसंच होणार आहे. किंवा कुटुंब रुग्णाला आधी तांत्रिक किंवा धार्मिक विचारांकडे घेऊन जातं, तेही बरोबर आहे. पण त्यामुळे खूपदा निदान अवघड होत जातं की पेशंटला तो आजार आहे का नाही नक्की, हं? हे ठरवणं अवघड जातं. कारण हे धार्मिक जेव्हा असतात गोष्टी तेव्हा त्याच्यातलं समाजानं मान्य केलेले भाग कुठले, उदाहरणार्थ देव माझ्या पाठीशी आहे, देव माझ्याशी बोलतो, याला सरसकट तुम्ही स्किझोफ्रेनिया म्हणून किंवा जादूटोणा झालाय, सरसकट स्किझोफ्रेनिया म्हणू नये किंवा सायकोसिस म्हणू नये. कारण समाजात अनेकांना तसं वाटतं. त्यामुळे त्याच्या खोलात जाऊन बघावं लागतं की त्याच्यात लॉजिक आहे का त्या विचारांमध्ये. विचार म्हणजे काय की कल्पना एकाला एक लॉजिकनी जोडलेल्या असतात, तार्किकदृष्ट्या त्या सुसंगत असतात आणि त्या गोलकडे घेऊन जातात. तसं जर झालं नाही तर त्याला विचार म्हणायचं नाही. मग तो विचार हे झालाय, फुटलाय, ठिसूळ झालाय किंवा त्याच्यातल्या सांधे हरवले असं. त्यामुळे काळजी घ्यावी. एखाद्याने जर सांगितलं की मला देव प्रसन्न झालाय आणि मला साक्षात्कार झालाय, तर त्याला विचारावं तुमचं मग इतर आयुष्य उजळून निघालंय का त्यामुळे. जेव्हा धार्मिक अनुभव आहे, आध्यात्मिक अनुभूती आहे, तेव्हा तुमच्या आयुष्यात दिसायला पाहिजे ते. तुम्ही इतरांचं भलं होईल असंच बोललं पाहिजे, स्वतःचं पण भलंच व्हायला पाहिजे. तसं होत नसेल तर ते दुखणं येण्याची शक्यता जास्त आहे. असं ते फार काळजीपूर्वक बघावं लागतं आणि सावधपणे कम्युनिकेट करावं लागतं. सर, पुढचा प्रश्न आहे, एखादा पेशंट जर म्हणत असेल की त्याला किंवा तिला देव दिसतो किंवा देव माझ्याशी बोलतो, मला दृष्ट लागले आहे, तर तुम्ही त्यांना कसं समजावून सांगा? आधी मी समजावून घेतो की त्यांना नक्की काय अनुभव येतो. देव दिसतो म्हणजे कसा दिसतो, माझ्याशी बोलतो म्हणजे काय बोलतो, मला दृष्ट लागली कोणाची लागली, कशामुळे लागली. आधी मला जाणून घ्यायला पाहिजे की देव दिसणं बोलणं या चांगल्या गोष्टी आहेत. तो केव्हापासून दिसू लागला, बोलू लागला, तो काय बोलतो, त्यांनी माझी कामं अधिक सोपी आणि पटापट होतात, माझी एफिशियन्सी वाढली का कमी झाली, हे महत्वाचं. मी समजावून घेतो आधी आणि मग त्यांना सांगू शकतो की ही चांगली गोष्ट आहे. पण मग बोलूया की देवानंच आपल्याला काही सांगितलंय का की या डॉक्टरकडे जाऊन औषध पण घे म्हणून. समजा जर आपल्या असं लक्षात आलं की यांना नुसतंच असा भास होतोय, भ्रम होतोय आणि हे कामही करत नाहीत, मुलाकडेही लक्ष देत नाहीत आणि मग त्यांना वाटतं की मी त्या संतांसारखा होईल, कोऱ्या कुंभारासारखा होईल आणि मग माझे पायाखाली पाय तुडवलं गेलं तरी चालेल, तर मग मी म्हणेन की जरा असला देव नको दिसायला मला, यापेक्षा दिला मी औषध द्यायच्या चिल्या बाळाची गोष्ट होती की नाही असं. पुढचा प्रश्न असा की स्किझोफ्रेनिया असलेल्या माणसांमध्ये निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणजे अनहेडोनिया, आनंद व्यक्त न करणे, असोशियालिटी, इतरांशी संपर्क टाळणे, फ्लॅट अफेक्ट, चेहऱ्यावर भाव नसणे, तुम्ही कसे ओळखता? कारण कुटुंबियांना कदाचित ही आजाराची लक्षणे वाटत नाही. अनहेडोनिया म्हणजे आनंद अनुभवायला न येणे, आनंद घेण्याची क्षमता कमी होणे, अँटिसिपेशन ऑफ प्लेजर पण कमी होणे, हे पण अनहेडोनियामध्ये येईल. असोशियालिटी, इतरांची संपर्क न, माहितीये मला सगळं जग कसं आहे, असा बिलीफ आहे त्याच्या मागे. मग तो डिप्रेशन मधून आलाय का स्किझोफ्रेनियातून आलाय, त्याची कारण मिळेल. तर कालोमुगाच्या ठिकाणी आपण की त्याची कारण पेशंटनी देतो ती व्हॅलिड आहेत का आणि प्रपोर्शनेट आहे. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. जसा कसं ओळखता, हे ओळखून मी आधी शंका घेतो. शंका घेतल्यानंतर ते ठाकून फुकून बघतो, 4 वेळा विचारतो, एका भेटीत निदान होत नाही असं सांगतो, परत पुढच्या भेटीत बघू,
बोलता बोलता अनौपचारिक पद्धतीने संवादातनं कुठल्याची भावना जागी होते का बघतो, विनोद दिला तर तो रिस्पॉन्स देतो का बघतो, हा मग वर्तमानपत्र वाचलं का विचारतो, अपघाताची घातपाताची बातमी वाचल्यावर कसं वाटलं तुम्हाला, हं? स्मशानात गेल्यासारखं वाटलं का नाही वाटले, इतकं भाणेरडं वाचलं की गोळीबार केला नाही 25 माणसं मेली, आणि तुम्हाला कसं वाटलं. सर, पुढचा प्रश्न असा आहे की स्किझोफ्रेनिया असलेल्या पेशंटला स्वतःच्या आजाराबद्दल किती आत्मभान असतं असं तुम्हाला दिसून आलं? अरे वा, हा पण प्रश्न खूप छान आहे. हे खूप व्हेरिएबल आहे. म्हणजे हे प्रत्येक पेशंट मध्येच वेगळं असतं. त्यांना आत्मभान कसं त्यांचं परत मिळतं, जागं कसं होतं परत, आणि त्याच्यासाठी कोणाकोणाचे किती कष्ट लागतात. डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, नातेवाईक, सोशल वर्कर ज्यांची आपण नावच घेत नाही, सिस्टर, सायकॅट्रिक सिस्टर, आपले अटेंडंट, आपले रिसेप्शनिस्ट, त्यांचं पण नावच देत नाही. हे सगळ्यांचा त्याच्यात सहभाग असतो. ते त्यांशी कसे बोलतात, त्याला जिव्हाळा निर्माण करण्यासारखं तुम्ही वागता का, हे सगळं आत्मभान जागण्यासाठी महत्वाचं असतं. सर, पुढचा प्रश्न असा, बदलत्या काळानुसार स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांमध्ये तुम्हाला काय बदल दिसून आला आहे? ही फार गमतीशीर आहे. अहो, बदलत्या काळानुसार कशाला, बदलत्या स्थळानुसार सुद्धा. मी जेव्हा स्टुडंट होतो 80च्या दशकात, तेव्हा रशिया आणि अमेरिका माझ्यासाठी भांडण करतायत, कारण माझ्याकडे स्पेशल ज्ञान आहे असं सांगणारे पीएचडीचे स्टुडंट माझ्याकडे पेशंट होते. हं. आता हल्ली असे रशिया आणि अमेरिका आपल्यासाठी भांडण करणार असं नाही म्हणत कोणी, कारण त्यांना कळेल की ते दोघंही इतके एकमेकांच्या याच्यात गुंतलेत, आणि असं याचा अर्थ त्यांना ग्रॅज्युएट डिलिजन नाही तसं नाही, पण त्यांचं स्वरूप बदललंय. आमच्याकडे खेड्यातून आलेला पेशंट सांगेल की काय, माझ्यावर जादूटोणा केला आणि तो मला उलटवायचा आहे, आणि दुसरा शहरातला सांगेल कॉम्प्युटरवरनं प्रोग्राम हे झालाय. आणि वैद्यक क्षेत्रातल्या माणसांना सुद्धा असं होऊ शकतं की मी इंटरनेटला कनेक्ट करत नाही, इंटरनेट कनेक्ट केलं तर ते माझ्यावर कंट्रोल चालवतात आणि माझे सगळं पेशंटचा डेटा चोरतात. बदलली की नाही लक्षणं? तेव्हा इंटरनेटच नव्हतं. मोबाईल मधनं मला येतात मेसेजेस, ते माझ्यासाठीच येतात. आणि सर, पुढचा प्रश्न असा आहे, स्किझोफ्रेनियावर कोणकोणते उपचार केले जातात? जसं बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल, कल्चरल अशी कारणं असतात, तसे उपचार पण बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल, कल्चरल असले पाहिजे. बायोलॉजिकल कारणांसाठी बायोलॉजिकल उपचारांचा फायदा होतो. ब्रेन मधले केमिकल जास्त झाले ते कमी करायला औषधांचा उपयोग होतो, दुसरे कमी झाले ते वाढवायला उपयोग होतो. ते त्याच्याशी असोसिएटेड कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतात, इतर दुखणी कुठले, डिप्रेशन किती आहे, अँझायटी किती आहे, हे सगळं बघायला पाहिजे. त्याला डायबिटीस आहे का बघायला पाहिजे, शारीरिक आजार आहेत का बघायला पाहिजे, त्यांचे उपचार व्हायला पाहिजे. कारण ते पेशंट खूपदा दुर्लक्ष करतात आपल्या शरीराकडे. आता स्किझोफ्रेनियाची औषधांमध्ये इतकी सुधारणा झाली की पूर्वीसारखे साईड इफेक्ट न येता पटकन बरा होण्याची शक्यता खूपच चांगली आहे. त्यामुळे ऍडमिट माझ्याकडे पेशंट करण्याचं प्रमाणही खूप कमी झालंय, आम्ही ऑब्झर्व केलेला बदल आहे. त्याच्यानंतर मानसोपचार, हो, की तुमचे भास आणि भ्रम, याला आम्ही भास आणि भ्रम असं न म्हणता तुमच्या अनुभवांविषयी बोलूया का, मग थोडी चर्चा करूया का, बघू त्यातनं तुम्हाला जर त्या अनुभवांना अधिक चांगला सामना करता आला, अशा शब्दात स्पष्ट करायला सांगून तिथे सीबीटी करता येते, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. की कॉग्निटिव्ह थेरपी वेगळी, बिहेवियर थेरपी वेगळी. तिथे सगळं आखून रेखून असतं वेस्टर्न ह्याच्यामध्ये. पहिल्या 3 सेशन मध्ये असेल, तुझ्या 4 सेशन मध्ये तसं. आपल्या इथे तसं नसतं. आपल्या इथे कन्सेंटिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग सुद्धा प्रत्येक सेशनला रिनिगोशिएट करावं लागतं. आणि मग तुम्ही ठरवता की मानसोपचाराचा कसा करूया. इन्साईट वाढवणे, ती कशी वाढवणे, तुझ्या आयुष्यातले अनुभव सांग मला, करत सांग. मग आपण तुझ्या आत्मचरित्राविषयी बोलू. मग त्यातनं काही तुला प्रश्न पडतात का, तुला हे बोलून बरं वाटतं का मुळात, मला तुझं ऐकून बरं वाटलं. असं करत त्याची इन्साईट वाढते का बघूया, त्याचं वस्तुस्थितीचं भान वाढलं का बघूया.
की हा सगळे आवाज बाहेरून नसतील आले बरं का. जेव्हा मी खूप चिडचिडलेला असतो ना तेव्हाच फक्त ते आवाज मला येतात बघा. आपण तुझी चिडचिडच कमी ठेवली तर कदाचित भास होणार पण नाही रे तुला. हो, मी चिडचिड कशी कमी ठेवूया? एक तर भाग औषधांचा आहे, पण दुसरं विचारांमध्ये बदल कसा करायचा? असं कोणी चिडवलं तर त्याला उत्तर कसं द्यायचं? त्याला काही पर्याय आहेत का? तर मग पाठव की तुला काउन्सिलरकडे. या बघ काही सेशन करून कसं वाटतं तुला. असं केलं तर फार सहज होतं आणि चांगलं होतं. आपलेपणा राहतो. नाहीतर स्किझोफ्रेनिया म्हटलं की आधीच आपण अंतर ठेवायची. असं अनुभव करेल. आणि मग पुनर्वसन ते प्रत्येक पहिल्या वेळेपासून चालूच असतं. पुनर्वसन म्हणजे काय? रिहॅबिलिटेशन ना. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? तर मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ रिमेनिंग पोटेन्शियल असा त्याचा मानसशास्त्रातला अर्थ आहे. आपण करूया त्यातल्या त्यात तुझी क्षमता कुठल्या शिल्लक आहे का मग चल ते करायला लागू असं. सर, शेवटचा प्रश्न असा की कुटुंबात एखाद्याला स्किझोप्रेनिया असल्यामुळे पुढच्या पिढीला हा आजार होईल याची काळजी वाटत असेल तर तुम्ही त्यांना कसं सांगता? हा. चांगला प्रश्न आहे. म्हणून कुठलाच आजार 100% अनुवंशिक नसतो. प्रत्येकावरती असे खूप पेशंट असतात ज्यांना अनुवंशिक लोड असतो पण आजार होत नाही आणि विद्यार्थ्यांना अनुवंशिकतेचे काही मागे इतिहास नसतो पण त्यांना होतो. त्या नियम करायचं. त्यामुळे एक कुठल्याही गोष्ट धरून उडी मारू नका. हजारो व्हेरिएबल्स असतात त्यातले आपल्याला कमी समजतात. जेवढे अधिकाधिक समजतील तितकं अधिकाधिक आमचं शास्त्र हे मॅथमॅटिकल बद्दल आता जे स्टॅटिस्टिकल आहे. मी असं सांगतो बुवा की पुढच्या पिढीला आजार होईल ते काळजी वाटणं स्वाभाविक आहे. त्याच्या खाली पिचून जाऊ नका. काळजी घेऊन जगूया. अगदी तुम्ही धरून चालू नका की आत्मवश्यक आहे म्हणजे आता मी संपलोच. मी कसं तोंड देऊ हा विचार कायम करा असं मला वाटतं. आणि पुढच्या पिढीला आजार होईल ती काळजी वाटत असेल तर असं म्हणायचं पुढच्या पिढीला याचे उपचार पण अजून नवीन येतील का? काळजी घ्यावी. त्या मुलाला जास्त ताण येणार नाही एका वेळी असं बघा. सर, स्किझोप्रेनिया या आजाराविषयी तुम्ही खूप मोलाची माहिती दिली त्यामुळे मनपूर्वक आभार. मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू सर. तुमच्या संस्थेच्या आम्हाला थोडक्यात माहिती द्या. 1997मध्ये डॉक्टर जगन्नाथ हानींनी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळेला ॲक्च्युली डॉक्टर जगन्नाथ हानीच्या ज्या मिसेस आहेत तर त्यांना हा आजार होता आणि त्यावेळेला कॅनडामध्ये ते होते आणि त्यावेळेला त्यांना बऱ्याचशा डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या आणि एका डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मिसेसला डिवोर्स द्या. सो ते ऐकून त्यांना खूपच म्हणजे असा धक्का बसला की अशा जर गंभीर स्वरूपाचा जर हा आजार आहे आणि त्याच्यामध्ये जर सायकॅट्रिस्ट असं काही सजेस्ट करतो आहे आणि इथे कॅनडामध्ये तर इंडियामध्ये ती कंडिशन कशी असेल तर हे सगळं विचार करून त्यांनी मग पुण्यात एकलव्य नावाचा ग्रुप चालत होता त्याच्यासोबत असोसिएट करून मग ह्या संस्थेची स्थापना झाली. तर सुरुवातीला आपटे प्रशालामध्ये आणि मग कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये सेंटर्स सुरू झालं. त्यावेळेला पिअर सपोर्ट ग्रुप मीटिंग्स व्हायच्या, डे केअर पण रन व्हायचं. मग 2007मध्ये या प्रेमायसिसमध्ये आपण शिफ्ट झालो आणि तेव्हापासून मग जे फुल डे आपण 10 ते 4:30पर्यंत आपल्याकडे शुभार्थी येतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज राहतात. सो अशा पद्धतीने साची स्थापना झाली. सो स्किझोफ्रेनिया या आजारासाठी संस्थेत कोणत्या प्रकारचे उपचार आणि थेरपीज दिल्या जातात? ॲक्च्युली आपल्याकडे हा जो डे केअर सेंटर आहे त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की जे आपल्याकडे येणारे शुभार्थी आहेत त्यांना दिवसभर एंगेज करून ठेवायचं जे की थेरप्युटिक बेस्ड असतं. त्यांच्या दैनंदिन कार्यक्षमतेसाठी त्यांना कोणते प्रशिक्षण केले जाते? हां, जसं मी आत्ता सांगितलं ऑक्युपेशनल थेरपीज आपण इथे घेतो तर त्याच्यामध्ये आपण न्यूजपेपर बॅग बनवून घेतो. त्यानंतर जे स्टिचिंग युनिट आहे आपला तर स्टिचिंग युनिटमध्ये आपण वेगवेगळ्या बॅग्स
म्हणा किंवा फोल्डर्स आणि स्टिचिंग आणि पेंटिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतो आणि ह्या सगळ्याच गोष्टी करत असताना त्यांना आपण इन्सेंटिव्हसुद्धा प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे मोठं किचन आहे, तर किचनमध्ये आपण सगळ्या प्रकारचे पिठं बनवतो, म्हणजे थालीपीठ भाजणी पासून ते चकली भाजणी आणि ज्वारीचं पीठ, असं सगळे जे पिठं आपल्याकडे असतात ते सगळे आपण इथे बनवतो आणि त्याचं दळण करण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो. आणि मग त्याला आपण जे एक्झिबिशन्स थ्रू किंवा बरेचसे पर्सनल काही लोक आपल्याला ऑर्डर्स देतात, ते हे सगळं आपण जनरेट करतो. सो त्यांना सोशल रिइंटिग्रेशनमध्ये इथे हेल्प करतो आपण त्यांना. घरी गेल्यानंतर जर त्यांचे आजार पुन्हा बळावले तर तुम्ही इथं काय करता? घरी गेल्यानंतर मी त्याच्या आधीची थोडी स्टेप सांगेन की 6मध्ये जेव्हा आपल्याकडे शुभार्थी येतात तर त्यावेळेला आपला डायरेक्ट मेडिसिन्सशी संबंध येत नाही, कारण इथे कुठलेही सायकॅट्रिस्ट असोसिएट नाही आहे. सो आपल्याकडे जे त्यांचे सायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्याकडे रेग्युलर आपण व्हिजिट करण्यासाठी त्यांना सांगतो आणि ते पण आपणही ट्रॅक रेकॉर्ड ठेवतो. 6 महिन्याच्या त्यांचे प्रिस्क्रिप्शन्स आपल्याकडे ठेवतो. सो आपल्याला माहीत असतं की काय आता ट्रीटमेंट चालू आहे. आणि जेव्हा नेक्स्ट व्हिजिट त्यांची सायकॅट्रिस्टकडे असते तेव्हा आपण आपले ऑब्झर्वेशन रिपोर्ट्स देतो, जेणेकरून त्यांचे कुठले सिम्पटम्स वाढले आहेत किंवा कमी झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि त्यांचे अर्ली वॉर्निंग सायन्स जे आहे ते ओळखून मग आपण हे आयडेंटिफाय करतो की कदाचित आता सिम्पटम्स वाढतात आहे किंवा कमी होतात आहे. ही जी प्रोसेस आहे ही आपण हे सगळ्याच गोष्टी शुभार्थींसमोर होत असते, तर त्यांच्याही लक्षात येतं. ते इन्साईट डेव्हलप करण्यात हेल्प होत असते त्यांना सुद्धा, की आपल्याला ह्या गोष्टी होतात त्या, आता हे सिम्पटम्स आपले कमी झालेत किंवा हे वाढलेले आहेत, हे त्यांच्याही लक्षात यायला लागतं. सो ही एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे, ज्याच्यात थ्रू ते पण आमच्यासोबत जात असतात. सो जेव्हा 1-to-1 काउन्सिलिंग किंवा ग्रुप सेशन्स असतात तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतो टाईम टू टाईम. सो जेव्हा कधी असं होतं की ते आता 6मध्ये येणार नाही आहे किंवा डिस्कंटिन्यू होत आहेत, तर तेव्हा आम्ही हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो की जे काही तुम्ही इथे शिकला आहात किंवा हे जे काही आपण करत आहोत तर ते कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला. आणि फॅमिलीला सुद्धा आपण सेन्सिटाईज करतो की या आजारात औषधं सोडायला नको आहे. त्यानंतर कंटिन्युअस तुमचाही ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. कुठले सिम्पटम्स त्यांचे कमी जास्त होत असतील तर सायकॅट्रिस्टकडे लगेच जा, वाट बघायची गरज नाही आणि मेडिसिन्स कंटिन्यू ठेवा. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना टाईम टू टाईम सांगत असतो. पण स्टील काही गोष्टी कंट्रोलच्या बाहेर असतात. वेदरच्या हिशोबाने पण गोष्टी त्यांचे सिम्पटम्स जे आहे अप्स अँड डाऊन्स तिथेही येत असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे फॅमिली आणि पेशंट दोघांनाही आपल्याला ते सांगावं लागतं. सो हे काउन्सिलिंग मध्ये हा पार्ट येतो. तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे म्हणलात तर कुटुंबियांना अजून त्या उपचार प्रक्रियेत अजून कसं तुम्ही सहभागी करून घेतात? आपण जेव्हा इनिशियल नवीन जेव्हा आपल्याकडे पेशंट येतात त्यावेळेला आपण ॲडमिशन प्रोसेस जेव्हा करतो ते हिस्ट्री टेकिंग आणि सगळ्या गोष्टी घेतो तेव्हा फॅमिली डायनॅमिक्स जे आहे तेही लक्षात येतात की काय अपब्रिंगिंगचा पॅटर्न काय आणि काय सगळ्या गोष्टी आहेत. सो इनिशियल स्टेजमध्ये पण आपण तिथे जेव्हा आपण आपली शुभार्थींसोबत काम करतो तसंच फॅमिलीसोबत पण काम करावं लागतं. त्यांचे जे केअर गिव्हर आहे त्यांना सांगावं लागतं की कुठे आपल्याला कशा पद्धतीने त्यांना घरी वेगवेगळ्या कामांमध्ये एंगेज इन्व्हॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे, त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज टाकायला पाहिजे. या सगळ्या केअर गिव्हर्सला आपण सांगतो. कारण बरेचदा काय होतं की इथे आमच्याकडे जेव्हा शुभार्थी 1-to-1 सेशनमध्ये असतात, काउन्सिलिंग सेशनमध्ये असतात, तेव्हा ते सांगतात की फॅमिली अलाव करत नाही, आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही. मी म्हणते तरी नाही, असं म्हणतात की नाही सांगत आम्हाला करायला. सो मग ते सांगावं लागतं की तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाका. बऱ्याचदा इलनेसचा जो त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे केअर गिव्हर्सचा तो इतका मोठा असतो की परत तो सेटबॅकसाठी ते घाबरतात की असं परत नको व्हायला किंवा सिम्पटम्स परत पूर्वीसारखे झाले तर मग काय करणार, म्हणून तेही जरा घाबरून असतात की नको आपण एवढा ट्रिगर नको द्यायला अशा पद्धतीने.
सो म्हणून मग ते स्टेप घेत नाही पटकन. आपण जेव्हा सांगतो मग ते सिस्टमॅटिकली त्या गोष्टी किंवा होम प्लॅन्स वगैरे देऊन आपण ते जनरेट करतो. त्यांना आपण रेग्युलर फॉलोअप घेत असतो की जे आम्ही होम प्लॅन दिलेला आहे तो ते तुम्ही रेग्युलर फॉलो करताय का, किंवा पॅरेंट्स तुम्हाला तिथे सपोर्ट करतात आहे का. तर अशा सगळ्या पद्धतीने मग तिथे त्यांच्या वेलबिंगवर काम करतो आणि तिथे फॅमिलीला सुद्धा सपोर्ट प्रोव्हाइड करत असतो. तुम्हाला तुमच्या कामात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? फंड रेझिंग हा एक मोठा इश्यू आहे. मेंटल हेल्थ सेक्टरमध्ये पटकन आत्ता म्हणजे मला आता गेले 10 वर्ष मी सोबत काम करते. सो ते जे मी आत्ता बघते तर तिथे बरेच डोनर्स आम्हाला आहेत. आता आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की आपले जे पेशंट असतात ते दिसताना नॉर्मल असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा अशी भ्रांती असते की हे नॉर्मल आहेत, त्यांना कशाला सपोर्टची गरज आहे. जे खूप स्ट्रेट आपल्याकडे एक म्हण आहे की धडधाकट दिसतो आहे, मग काय गरज आहे म्हणजे ह्याला बाकीच्या गोष्टींची सपोर्टची काय गरज आहे. पण हा आजार तसा नाही, गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. त्यांना सतत कंटिन्युएशनमध्ये सपोर्टची गरज आहे. आपल्या हा जो आजार आहे हा विचारांचा त्रास असतो ह्याच्यात. सो ते विचार जे आहे ते त्यांना कंट्रोल करणे शक्य होत नाही. जे आपल्याला सहज आपल्याला येणारे विचार जे आपण सहज हँडल करून घेतो किंवा त्यांना साईड करता येतं की आत्ता मला या कामावर फोकस करायचं आहे तर मी त्या कामावर फोकस करू शकते, स्टील आय एम हॅव्हिंग एनी टेन्शन. पण तिकडे त्यांना ते जमत नाही, दोन्ही गोष्टी मॅनेज करता येत नाही. सो तिथे त्यांना मग मेडिसिन्स आणि जे रिहॅबिलिटेशन या सगळ्या गोष्टींची मदत लागते. इथे मग जर फंड असतील प्रॉपर त्यांच्याकडे किंवा डोनर कोणी असेल तर मग मेडिसिन्स पण घेऊ शकतील, त्यांचं रिहॅबिलिटेशन पण होऊ शकेल. अशा पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की समाजाकडनं जास्तीत जास्त योगदान यायला पाहिजे. तुमच्या कामातला एखादा असा अनुभव सांगाल का की ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? आम्हाला रोज प्रेरणा मिळत असते, कारण प्रत्येक येणारा जो पेशंट आहे किंवा शुभार्थी आहे आपला, तो खूप वेगळा आपल्याला एक्सपिरियन्स देऊन जातो. कारण आत्ता सामध्ये जवळजवळ 30 शुभार्थी आहेत. प्रत्येकाची केस वेगळी आहे, प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी आहे. कोमॉर्बिडिटी असते ह्याच्यामध्ये, म्हणजे स्किझोफ्रेनिया एकटा येत नाही, त्याला जोडून काही आजार असतं. म्हणजे स्किझोफ्रेनिया आणि OCD असते, त्यानंतर स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, बायपोलर अशा वेगवेगळ्या गोष्टी ते फेस करत असतात. तर प्रत्येकाची ऑटिझमचे आमच्याकडे केसेस असतात प्लस स्किझोफ्रेनिया. सो अशा वेळेला ह्या गोष्टी डील करताना खूप चॅलेंजेस आम्हाला फेस कराव्या लागतात. आणि जे आता इतके वर्ष मी बघती आहे तर प्रत्येकाची हिस्ट्री लक्षात ठेवणे आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्यांना त्यांच्यासाठी ट्रीटमेंट प्लॅन करणे. सो हा खूप म्हणजे माझ्यासाठी खूप काय म्हणतात एक्सपिरियन्स माझा खूप म्हणजे वास्ट असं मला मिळालेलं आहे सामध्ये, विच इज रिअली गुड. आणि मी खरंच म्हणजे लकी फील करते इथे की मला हे जे शुभार्थी आहे यांना मदत करता येते. सो इट इज व्हेरी ग्रेट. स्किझोफ्रेनियाबाबत अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. हा आजार भूतप्रेत, जादूटोणा किंवा देवाच्या कोपामुळे होतो, लग्न केल्यास किंवा झाडफूक केल्यास बरा होतो, मोबाईलमुळे किंवा जास्त विचारांमुळेच होतो, किंवा ही फक्त नाटकबाजी आहे असे समजले जाते. प्रत्यक्षात स्किझोफ्रेनिया हा मेंदूशी संबंधित आजार आहे व यासाठी योग्य औषधे आणि मानसोपचार आवश्यक आहेत. ओरडणे, शिक्षा देणे किंवा स्वतःच्या मनाने औषधे बंद करणे हे धोकादायक ठरू शकते. योग्य औषधे, मानसोपचार आणि आधार मिळाल्यास अनेक व्यक्ती शिक्षण, नोकरी आणि नातेसंबंध सांभाळू शकतात. मात्र आजाराची तीव्रता जास्त असल्यास प्रत्येक व्यक्ती ही उद्दिष्टे गाठेलच असे नाही. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आजारांपेक्षाही मोठी समस्या म्हणजे त्याभोवती असलेला कलंक. कलंक कमी करण्यासाठी योग्य माहिती पसरवणे, अपमानास्पद शब्द टाळणे आणि संवेदनशील पर्सन सेंटर्ड लँग्वेज वापरणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती असे म्हणावे, स्किझोफ्रेनिक असा लेबल लावू नये. दरवर्षी 24 मे रोजी वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे हा साजरा होतो. हा दिवस लोकांना
माहिती देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वाचा आहे. शाळा, महाविद्यालय आणि समाजात आयोजित केलेल्या मोहिमे, व्याख्याने आणि चर्चेमुळे लोकांचा गैरसमज कमी होतो आणि मानसिक आजाराबद्दलचा स्वीकार व समज निर्माण होते. कधी कधी अंधार हा बाहेर नसतो, तो आपला न समजण्यातच असतो. आपण प्रश्न विचारायचं बंद केलं की उत्तरही आतच राहतात. प्रत्येक एका बंद जागेला किल्ली असते आणि प्रत्येक किल्लीचं नाव असतं जागरूकता.